हे सांगायचं की एकदा का त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला माणूस, ज्या आत्मलाभाला प्राप्त होऊन दुसऱ्या लाभाला त्याहून अधिक मानित नाही, एकदा का त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही. कारण हा कसा आहे तर राजगुह्य, राजविद्या राजगुह्य योग आहे. हे राजयोग आहे. एकदा का राजा हातात तुमच्या आला का बाकीचे राजाच्या मागे असलेले जे काही प्रधान आहे, जे शिपाई, त्यांच्याशी काय घेणं आहे का? काहीच घेणं नाही आपल्याला. राजाची ओळख झाली की नाही, एखादा मोठं राज्य आहे, आता ती आपल्याकडे राजेशाही नाही आहे, पण आपल्याकडे आता कशी आली, आपल्याकडे मंत्री संत्री पद आहेत, मुख्यमंत्री आहे अमुक देशाचा, प्रधानमंत्री आहे. एकदा का प्रधानमंत्र्याची आपली ओळख झाली आणि त्यांच्याशी गर्व झाला तर आपल्याला मग इतर मंत्र्यांची गरज लागेल का? कारण प्रधानमंत्री तो संपूर्ण देशाला चालवणारा पंतप्रधान आहे आणि त्याच्याशी आपली एकदा ओळख झाली, आपलं कुठलंही काम असेल तर आपण खालच्या लोकांकडे जाऊ का? नाही ना, डायरेक्ट आपली पंतप्रधानाची ओळख आहे ना. तसं इथं सांगितलंय की एकदा का राजा तुमच्या हातात आला, सर्व मंत्रांचा राजा आहे, नाम काय आहे? सर्व मंत्रांचा राजा आहे. मग इतर मंत्रांच्या मागे माणूस लागेल का? अजिबात लागणार नाही. कारण काय? राजा आपल्या हातात आला ना. तसं हा सर्व मंत्रांचा नाम, हा सर्व मंत्रांचा राजा आहे आणि तो एकदा आपल्या हातात आला की इतर मंत्रांची गरज नाही. म्हणून तर काय सांगितलंय, ज्या आत्मलाभाला प्राप्त होऊन दुसऱ्या लाभाला त्याहून अधिक मानित नाही. एकदा का तुम्ही आत्मलाभाला प्राप्त झालं, आत्मज्ञान झालं की बाकीच्या बारीक सारीक जे काही आपल्याकडे जे देव आहेत, देवता आहेत, त्यांची आवश्यकता लागत नाही. ज्या आत्मस्वरूपात स्थिर झालेला हा फार मोठ्या दुःखाकडूनही चंचल होत जात नाही. एकदा का तुम्ही आत्मलाभाला, आत्मस्वरूपाला मिळाले, एकदा आत्मस्वरूपाला मिळाले की मग मोठ्या दुःखाने देखील, मोठे दुःख जरी त्या साधकाच्या अंगावर आलं तरी पण तो चंचल होत नाही, तरी पण त्याला दुःख होत नाही. का? कारण तो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, भोगविषय हरके जण, ज्ञानवरा 12व्या अध्यायामध्ये सांगतात, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. एकदा का आत्मा हाच ईश्वर की नाही, सर्व जगामध्ये, सर्व ब्रह्मांडामध्ये आत्मा हाच विस्तारित आहे आणि तो एकदा आत्मा आपल्या हातात आला, आत्मतत्व आपल्या हातात आलं तर मग बारीक सारीक मंदिरामध्ये आपण दर्शनाला जाणार का? कशाला जाणार आपण सांगा ना. एकदा का आपण समुद्राला मिळालो तर मग पाठीमागे नद्यांकडे वळून ते पाणी बघत नाही. एकदा का नदीचं पाणी समुद्राला मिळालं की ते मिळतच राहतो, मग ते पाठीमागे बघत नाही. तसं एकदा का आपल्या हातामध्ये त्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो तर बाकीच्या बारीक सारीक जे काय आपले पूजा अर्चा जे आहेत ते आपोआपच बंद पडतात, असं ह्या श्लोकातून ज्ञानोबा आपल्याला सांगतात. मग मेरूपासून थोर देह दुःखाचे नि डोंगरे, मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पापडी भरे चित्त न दाटे. मग अशा स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या मनाला दुःख होत नाही. मग एकदा का आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, एकदा का साधक आत्मतत्वाशी, आपल्या आत्मदेवाशी, आपल्या आत्मचैतन्याशी एकरूप झाल्यानंतर मग साधकाची अवस्था अशी होते की मग अशा स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला जात नाही. अगदी मेरू पर्वतासारखे संकट जरी त्या साधकावर आले तरी त्या मेरू पर्वताच्या एवढी जरी संकट माणसावर आली तरी त्याच्या मनाला दुःख होत नाही. साधकाच्या मनाला दुःख होत नाही. का? तर
तो त्या आत्मस्वरूपाशी, आत्मतत्वाशी, आत्मचैतन्याशी, आत्मदेवाशी एवढा एकरूप झालेला असतो की त्याला त्याच्या देहाचं भान राहत नाही. आणि तरी महासुखांत निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. तू त्या महासुखात गेल्यानंतर त्याच्यावर हजारो प्रकारची संकट आली तरी पण त्याचं मन विचलित होत नाही. जसं काय मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला, तुम्हाला वाटतं उदाहरण दिलं होतं की त्या भक्त प्रल्हादावर कितीतरी प्रकारची संकट आणली त्याच्या वडिलांनी. त्याच्या वडिलांनी अनेक प्रकारची संकट आणली मुलावर की मुलाने फक्त माझंच नाव घ्यावं, भगवंताचं नाव घेऊ नये म्हणून अनेक प्रकारची संकट मुलावर आणली. पण त्याच्या देहाला जराही धक्का लागला नाही. का? अखंड नारायण नारायण नारायण, अखंड नारायणाचं जोप त्याचं चालू होतं भक्त प्रल्हादाचं. आणि त्याच्या देहाला कसलाच त्रास झाला नाही. तेलाच्या कढईत टाकलं तरी काही झालं नाही, डोंगरावरून ढकललं तरी काही झालं नाही, हत्तीच्या पायाखाली तुडवलं. होलिका सारखी की जिला वर होता अग्नीपासून, ती कधीच जळणार नाही, जिला वर होता होलिकाला, तिच्या मांडीवर बसून काय केलं, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. पण होलिका जिला वर होतं की कशानेच जळणार नाही ती, पण तीही त्या साधनेमुळं नारायण नारायण म्हणता म्हणता, भक्त प्रल्हादाने नारायण म्हणता म्हणता ती होलिका जळाली. पण भक्त प्रल्हादाच्या अंगाला जराही कसलाही धक्काही लागलेला नाही. याला कारण काय की नारायण अखंड चालू होतं, त्याचं नाम अखंड चालू होतं. भगवंताचं नाम हेच आपल्याला तारू शकतो, कारण भगवंताच्या नामातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. संपूर्ण काय सृष्टी कशातून निर्मिती झालेली आहे? भगवंताच्या नामातून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून पुढची ओळी काय सांगते बघा, का शस्त्रे वरी तोडलिया, ध्या अग्नीमध्ये पडलिया, चित्त महासुखामध्ये पौडलिया, चेवोच नये. काय सांगतात की का शस्त्रे वरी तोडलिया, अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्राने जरी त्या ज्याचं चित्त त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंड चित्त ज्याचं जोडलेलं आहे भगवंताच्या नामाशी, ज्याचं चित्त अखंड भगवंताच्या नामामध्ये दंग झालेलं आहे, नारायण 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 असं ज्याला छंद लागलेला आहे भगवंताच्या नामाचा, त्याला कुठल्याच प्रकारचं शस्त्र काही करू शकत नाही. ध्या अग्नीमध्ये पडली, जरी त्या साधकाचा, जरी त्या भक्ताचा देह अग्नीमध्ये टाकला तरी त्या अग्नी पण त्याला काही करू शकत नाही. चित्त महासुखामध्ये पडली आहे शेवच नाही, म्हणजे चित्त त्या महासुखामध्ये गेल्यानंतर त्याला कोणत्याच प्रकारचं अग्नीचं भय नसतो, शस्त्राचं भय नसतो, भूताचं भय नसतो, कसलंच. कारण त्याचं चित्तच त्या महासुखामध्ये गेलेलं असतं. चित्त चैतन्यामध्ये गेलेलं असतो. आणि चैतन्य हेच ईश्वर आहे आणि चैतन्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. आणि ते चैतन्य आपल्या आतमध्ये आलं, आपल्या आतमध्ये त्या चैतन्यरूपी परमात्म्याने प्रवेश केला तर आपल्याला कुठलंच भय वाटत नाही. कारण ते चैतन्य सगळीकडे चालू आहे, जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने. आणि ते चैतन्य म्हणजे ईश्वर आहे. किंवा शस्त्राने जरी देह तोडला किंवा अग्नीत जरी पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. ऐसे आपण पार युगोनी ठाये, मग देहाचे वासून पाहे, अनेकची सुख होऊन जाये म्हणून विसरे. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो. जो साधक आहे, आणि ही भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. प्रत्येकाने समजून घ्या, प्रत्येकाने जाणून घ्या. आत्मसुख हाच आपला भगवंत आहे, शांती हाच आपला परमात्मा आहे. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना ती पदवी मिळाली. शांती हाच आपला परमात्मा आहे, आत्मसुख हाच आपला परमात्मा आहे. आणि आत्मसुखाची गोडी आपल्याला लागली पाहिजे, म्हणून त्याला ध्यान महत्वाचं आहे. अर्ध्या एक तासांनी परत जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण त्या आत्मसुखामध्ये रममान होण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मा हाच तुमचा ईश्वर आहे, त्याच्यामध्ये रममान व्हा, त्याच्याशी एकरूप व्हा,
त्याचं भजन करा. त्याचं भजनामध्ये जो रंग आहे नाही का, रंगी रंगला श्रीरंग, म्हणजे त्या भगवंताच्या नाममूर्ती रंगामध्ये आपल्याला रंगता यायला पाहिजे. आणि तो रंग आपल्या आतमध्ये आला आणि त्या रंगामध्ये आपण दंग होऊन गेलो तर आपल्याला कुठल्याच प्रकारचं दुःख होत नाही, कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. दुःख विसरण्याचं एकमेव साधन म्हणजे भगवंताचं भजन आहे. आणि ते भजन ओरिजिनल असलं पाहिजे बरं का, जे आधी अनादी काळापासून आलेलं आहे ते भजन आपल्याला मिळालं पाहिजे. आणि तेच भजन भगवंताला आवडतं. इतर जे काय आहेत, जे मंत्रतंत्र आहेत त्याच्याने आपले काय होते, आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते. पण त्याच्यातून आपल्याला भगवंताशी 100% रममान होता येत नाही. 100% रममान व्हायचं असेल तर भगवंताचं नाम जप यज्ञ, नाम हेच परब्रह्म आहे. कारण विभूती योग मध्ये सांगितलंय की नाम हीच माझी विभूती आहे. झाडांमध्ये पिंपल माझी विभूती आहे, पर्वतांमध्ये हिमालय माझी विभूती आहे, चंद्र माझी विभूती आहे, सूर्य माझी विभूती आहे. तसंच भगवंत म्हणतो नाम हीच माझी विभूती आहे आणि ती विभूती आपल्या हातात यायला पाहिजे. ऐशा आपण प्यारी गोनी ठाये, मग देहाची वासून पाहे, अनेकची सुख होऊन जाय म्हणून विसरे. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो. आम्ही पण काय करायला पाहिजे, आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतरच देहाचा विसर पडतो, देहाचा निराश होतो. म्हणून अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, ब्रह्मरूप आपणच ब्रह्म आहोत. म्हणून अनुग्रह का दिला जातो? अनुग्रहाचा अर्थ काय आहे? अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, म्हणजे आपल्या आत्मतत्वाचं ज्ञान आणि आपल्या आत्मतत्वाचं ध्यान आणि आपणच परब्रह्म आहोत असं आपल्याला 100% अनुभूती येते. आणि म्हणून ही उच्च भक्ती सगळ्यात. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, ब्रह्मरूप. अनुग्रह करी भ्रमाचा निराश, अज्ञानाचा नाश. तात्काळ अज्ञानाचा नाश होतो, भ्रमाचा निराश होतो. जेवढे आपल्याकडे भ्रम आहेत, मग तुम्हाला कोणालाही प्रश्न विचारायची गरज लागत नाही. आपल्याकडे येणारे भ्रम काय वेळेला लोकांना अनेक प्रकारच्या शंका येतात. का शंका येतात? कारण साधक त्या नामचिंतनामध्ये एकरूप झालेला नसतो, त्या नामाशी एकरूप झालेला नसतो. म्हणून अनेक प्रकारच्या शंका येतात. सोमवारी तो माणूस काय करतो माहिती का? सोमवारी शंकराला पुजतो, मंगळवारी देवीची पूजा करतो, बुधवारी विठोबा रुक्माची, गुरुवारी दत्त महाराजांची. अशी पूजा का बरं? त्याची प्रत्येक वाराला पूजा का बदलतो? कारण त्याला त्याचा नामाचा स्पर्श झालेला नाही असं समजून जायचं. एकदा का नामाचा स्पर्श झाला, इथे तेच सांगतात, एकदा का नामाचा स्पर्श झाला की आत्मसुख वाढतो. आणि आत्मसुख झाल्यानंतर आपण त्या आत्म्याशी एकरूप कधी होतो, ध्यान कधी करतो? सातत्याने 2 टाइम, 4 टाइम, 5 टाइम, 10 टाइम तो ध्यानच करत राहतो. वेळ मिळाला की ध्यान करतो, वेळ मिळाला की लगेच तो आपल्या आत्मतत्वाशी, आपल्या आत्मदेवाकडे येतो आणि ते दिलेली उपासना करतो, दिलेलं अनुग्रहाचं चिंतन करतो. असं ज्याचा क्रम चालू झाला मग देव दुरी नाही तयाला, देव त्याच्या जवळच आहे. पण असा एखादा माणूस असतो, चला आधी हे वाचू, आपण ते वाचू, म्हणजे उगाचच तो काय करतो, आपले भ्रम वाढवतो. ह्याच्यामध्ये काय लिहिलं, त्याच्यामध्ये काय लिहिलं, अनेक प्रकारच्या ग्रंथांचं वाचन करतो. पण त्या वाचनातून त्याला आत्मतत्वाची, आत्मलाभाची गोडी मिळणार नाही. मग आत्मलाभाची गोडी मिळण्यासाठी, आत्मसुख मिळण्यासाठी, आत्मानंद मिळण्यासाठी आत्म्यामध्येच तुम्हाला रममान व्हावं लागेल. आणि ते अनुग्रहाच्या प्रक्रियेतून, प्रबोधाच्या चिंतनातून ते होतं. आणि एवढं सोडून बाकी माणूस सगळा करतो. या ओळखाच्या खुणा आहेत लोकांना आम्हाला, की एखादा माणूस लागला इकडे धावायला, लागला तिकडे धावायला. मग समजून जायचं याला काही आत्म्यामध्ये सुख मिळत. तुम्ही पण ते ओळखू शकता बरं का, आम्हीच नाही.
ज्याला ध्यानामध्ये सुख मिळत नाही तो अनेक ठिकाणी या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. आपण समजून जायचा की ह्याला कुठे सुख मिळत नाही, याला आतमध्ये सुख मिळत नाही. आणि एकदा का त्याला आतमध्ये सुख मिळाला मग आत्मसुखाची या गोडी, आत्मसुखाची गोडी लागते. एक आत्मतत्वाला धरून बाकी केलेल्या भक्त्या त्या सगळ्या व्यर्थ आहेत, असं मी सांगत नाही बरं का, असं ज्ञानोबाराने पण लिहिलेलं आहे. प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय. म्हणून ठाईच बैसुनी करा एकचित्त सांगितलंय. एवढी सोपी भक्ती सांगितलंय. एका जागेवर बसा, एक चित्त करा, एकाग्र व्हा, निश्चल व्हा, त्या आत्मसुखामध्ये रममान व्हा, हीच भक्ती आहे. आणि एवढी भक्ती तुम्हाला जमली का बाकी काही करायची गरज. एकदा का सूर्य उगवला की आम्ही नेहमीच म्हणतो की नाही, एकदा का सूर्योदय झाला, सूर्याचा प्रकाश पडला, सूर्य एकदम वरती जरा आला, 8 वाजले 9 वाजले आपल्याकडे, मग चांदण्याचा प्रकाश असतो का, चांदण्यांचा, चंदमामाचा प्रकाश, हजाराचे बल्ब लावले, जास्तीत जास्त LED बल्ब लावले, काय काम आहेत का, त्यांचं काम आहे का, काय अजिबात काम पडत नाही. एकदा का मग तसा आपल्यामध्ये आपला ज्ञान प्रकाश सूर्य आपल्या हृदयामध्ये प्रकाशित झाला तर इतर ज्ञान त्याच्या समोर फिक्के पडतात. काहीच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. ठाईच बैसुनी करा एक चित्त. रामदास स्वामींनी लिहिले की रामदास स्वामींनी, एकांती उगेच बैसावे, तेने समजून घ्यावे, अखंड ध्यावे, सांडावे प्रपंचनाशी. म्हणजे आपल्या आतमध्ये तो आत्मप्रकाश तयार होतो आणि त्या आत्मामध्ये, आत्मतत्वामध्ये, आत्मसुखामध्ये आपण रममान झालो तर त्याच्या पुढे सगळे भक्त्या, ज्या जेवढ्या जगामध्ये जेवढ्या भक्ती आहेत तेवढ्या सगळ्या फिक्या आहेत त्याच्या पुढे. मग आत्मसुख मिळालं पाहिजे. आत्मसुख हाच खरा सुख आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे जगामध्ये सुख आहे ते दुःखाला कारणीभूत आहे. कारण आपण ज्या आत्मतत्वातून आलोय त्या आत्मतत्वाकडेच आपल्याला जावं लागेल. आणि इतर ठिकाणी आपण गेलो की परत आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला लटकावं लागेल आणि परत मनुष्य देह नाही. आणि त्या इतर योनीच्या ठाई ही भक्तीच नाही. कुठल्या योनीमध्ये आपण गेलो तिथे भक्ती नाही, मनुष्य देहालाच फक्त भक्ती आहे. म्हणून करा काय ते आता करा, आलिया घडी आपली ताबडतोब साधा, आत्मसुखामध्ये जा. आत्मसुख हाच आपला परमात्मा आहे. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलंय, समर्थ रामदासांनी, सर्व सांडून शोधामधला सगळं टाका आणि मला शोधा, मी तुमच्या हृदयामध्ये आहे. ऐसा देवची बोलला, देव सांगतो सर्व टाका आणि मला शोधा. आत्मसुख हाच माझा, तोच परमात्मा आहे. आत्मशांती हाच परमात्मा आहे. परी लोके अमान्य केला शब्द भगवंताचा, पण लोक मानत नाही हो. भगवंतांनी सांगितले तरी लोकांना ऐकू जात नाही, लोकांना कळत नाही. म्हणून नाना दुःख भोगीती, म्हणून आपल्या वाट्याला अनेक प्रकारचे दुःख येतात. म्हणून नाना दुःख भोगीती, सर्व काल कष्टी होती. मनामध्ये सुखची चिंतती परिते कैसे, मनामध्ये सुखाची इच्छा आहे पण सुख मिळणार नाही. कारण सुखासाठी सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग तू अवघाच सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. मग तू अवघाच सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जायला कुठे सांगितले आपल्याला? आपल्या आतमध्ये असलेल्या त्या पंढरीमध्ये, म्हणजे आपल्या देहरूपी पंढरीमध्ये असलेल्या त्या आत्मतत्वाशी एकरूप व्हायला सांगितले. मग आपल्या सगळ्या दुःखांचं निरसन होणार आहे. मी हे तुम्हाला वारंवार का सांगतो की तुम्ही तुमच्या आत्मदेवाशी, आत्मतत्वाशी, आत्मचैतन्याशी दिलेल्या साधनेतून एकरूप व्हा. तुम्हाला ते सुख मिळेल. आणि तो ते सुख आहे ना, तोच परमात्मा आहे. ती शांती आहे ना, तोच परमात्मा आहे. आणि आपली भक्ती मार्गामध्ये गफलत होते. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो.
देहाचा म्हणजे निराश होतो, देहाचा पूर्णपणे विसर पडतो माणसाला. अशा प्रकारे आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतर देहाचा पूर्ण विसर पडतो माणसाला. आणि ज्या वेळेला देहाचा विसर पडतो त्यावेळेला परमात्मा आपल्यामधूनच प्रगट होतो. कुठं लांब जायची गरज का, आपल्याला चालवणार आपल्या जवळच आहे, पण आपण त्याच्याशी एकरूप होत नाही, त्या सुखामध्ये आपण जात नाही. आणि तो सुख मिळवण्यासाठी आपल्याला हा नर देणे आलेला आहे. आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टीचा त्याला विसर पडतो, आपोआपच विसर पडतो. एकदा का अनिर्वाच्य सुख, म्हणजे अनिर्वाच्य म्हणजे वाचेने सांगता येण्यासारखं सुख नाहीये ते. अनिर्वाच्य ब्रह्म आहे, शेवटचं ब्रह्म आहे. 14 ब्रह्मापैकी अनिर्वाच्य शेवटचं ब्रह्म आहे, की जे ब्रह्म आपल्याला वाचेने सांगता येत नाही. त्याचा फक्त आपण काय करायचं, त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं सुख घेणं, त्या परमात्माचा, त्या आत्मसुखाची गोडी घेणं, एवढंच आहे, एवढंच परब्रह्म आहे. आणि ते मिळाल्यानंतर ते सांगता येत नाही. आपल्याला ते सुख अजिबात सांगता येत नाही ते सुख आपल्याला. आणि म्हणून त्या सुखासाठी देव वेडावतो. आणि त्या सुखासाठी आपण सगळे सातत्याने रोज ध्यान करायला पाहिजे आपण. आणि हा योग कशाने सांगितले करायला, तर आपल्या चित्ताने करायला सांगितलंय. कशाने योग करायचा, तर चित्ताने करायला पाहिजे. म्हणजे चित्तामध्ये ते सुख जायला पाहिजे. कशामध्ये सुख आहे, सुख आहे चित्तामध्ये, म्हणजे मनाकडे तो सुख यायला पाहिजे. आणि एकदा का एखादी गोष्ट चित्तामध्ये गेली तर ती निघत नाही. सकाळी बघा, एखादी गोष्ट आपल्या चित्तामध्ये चांगली असो वाईट असो, आपल्या चित्तामध्ये ती आली तर आपल्याला दिवसभर ती चित्तातून जात नाही. किंवा रात्री झोपताना एखादी गोष्ट, एखाद्या विषयांची गोष्ट आपल्या चित्तामध्ये असली तर सकाळी उठल्यावर तोच विषय आपल्या समोर उठल्या येतो. म्हणजे रात्रभर ती आपल्या चित्तामध्ये ती विषयाची गोष्ट होती. एखाद्या माणसाबद्दल रात्री झोपताना द्वेष आपल्या मनामध्ये निर्माण झाला का सकाळी परत उठल्यावर तो द्वेष आपल्याकडे असतो, लगेच आपल्याकडे तो समोर माणूस येतो चित्तामध्ये, कारण रात्रभर तो चित्तामध्ये आहे. रात्री आपण झोपताना एखादी गिरण आहे, त्या गिरणीमध्ये आपण रात्री झोपताना जर हळद टाकली तर सकाळी पहिल्यांदा तांदूळ बाहेर येणार नाहीत, पहिल्यांदा हळदच बाहेर येईल. तशी आपल्या चित्ताची अवस्था आहे की प्रत्येकाने अखंड रात्रभर ध्यान चालण्यासाठी रात्री चित्तामध्ये तुम्ही त्या परमात्म्याचं ध्यान करा. पडल्या अंगावर आपण चादर घेताना जसं असेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण चालू करा. त्याचं हृदयामध्ये ध्यान करा, नाभीच्या ठिकाणी ध्यान करा. जेव्हा रात्री तुम्हाला जाग येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये चालू आहे, भगवंताचं नामस्मरण आपल्या नाभीच्या ठिकाणी चालू आहे, भगवंताचं नामस्मरण आपल्या भ्रुकुटीमध्ये चालू आहे. जिथं तुम्ही ठेवाल तिथं तुम्हाला ते नामस्मरण चालू दिसेल. पण रात्री झोपताना ते नामस्मरण आपल्याकडे असलं पाहिजे. आणि आपण ते नामस्मरण बाजूला करून जर संसाराचं आपण चिंतन करत राहिलो तर सकाळी संसाराच्याच गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून चालू होतात, भगवंताचं नामस्मरण चालू होत नाही. म्हणून प्रत्येकाने खबरदार व्हा, खबरदार घ्या. प्रत्येकाने खबरदारी घ्या की अखंड चिंतन विठोबाचं कसं चालेल. झोपताना, उठताना, खाताना, वाचताना, जेवताना, सगळ्या क्रिया करताना आपल्याला आपलं नामस्मरण दिलेलं गुरुने नामस्मरण आपलं कसं सातत्याने आपल्याला ते टिकवून धरता येईल ते चित्तामध्ये राहिलं पाहिजे बरं का. मुखामध्ये नाही, वाणी बंद पडतो, झोपल्यानंतर वाणी बंद पडतो, जेवताना वाणी बंद पडतो. म्हणून 4 वाण्या दिल्यात, परा, पश्चिंती, मध्यमा, वैखरी. वैखरी बंद पडते, मध्यमा पण बंद पडते, पश्चिंती पण बंद पडते,
परावाणी पण काय करतो, परावाणी पण आपली बंद पडते, पण परेच्या पलीकडे गेल्यानंतर ह्या चारी वाण्या चालू राहतात. परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर सांगितलंय. परेच्या पलीकडे गेलो तर आपली परावाणी चालू राहील. परेवर आहे तरी पण आपली परावाणी बंद पड. परेच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि हे नाम आहे ना, हे परेच्या पलीकडे चालू होतं. परेच्या पलीकडे गेल्यानंतर या नामाची आपल्याला अनुभूती येते. आणि ते नामच काय करतो, चैतन्य आपल्या, ते नामच चैतन्य स्वरूपाला आहे. ते आपल्या नाभीच्या ठिकाणी चैतन्य निर्माण करतो. मनाला चालवणारी जी वस्तू आहे ती मनाच्या पलीकडे आहे. मन मनाला चालवत नाही बरं का. आपल्याला चालवणारं मन नाही, मनाच्या पलीकडे परमात्मा आहे. सूर्य, आपल्याला सूर्यप्रकाश देणारा सूर्य नाही बरं का. सूर्याला ऊर्जा देणारी जी शक्ती आहे ती कृष्ण परमात्म्याची शक्ती आहे. म्हणून त्याने सांगितले, बोलला नाही का, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. सूर्य माझ्या समोर कसं आहेत तर शंखाप्रमाणे आहेत. भगवंतांनी स्वतः लिहिलं गीतेमध्ये, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. बघा, सूर्याला मी चालवतो. अर्जुनाला खोटं वाटलं ते, पण नाही ना, खरं आहे ना. कारण कृष्ण परमात्मा ही अंतःकरणाची शक्ती आहे. कृष्ण परमात्मा एक शक्ती आहे आणि ती संपूर्ण जगाला चालवणारी शक्ती आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ. भेदच नाही त्याच्यामध्ये, भेद करायचंच नाही. कारण सर्व धर्मांना चालवणारी एकच शक्ती आहे, वेगळी शक्ती नाहीये. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोडी गुंतले जे. बघा काय सांगतात, ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवण सोडते की ते आत्मसुख एकदा लाभलं. आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतर, ब्रह्मसुखाची गोडी लागल्यानंतर संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवण देखील काढत नाही. काय सांगितलंय, एकदा का आत्मसुखामध्ये मन रममान झालं तर संसारातल्या इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया यांची आठवण पण त्या मनाला पडत नाही. म्हणून आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा वीट होतो. जो मनाची चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले निघे. मनाकडे काय आहे ते पण त्याला कळत नाही. जो प्रकृतीचे केले न घे, या शरीराने काय केले त्याला माहीत पडत नाही. जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, त्याची त्या आत्मसुखावर एवढी श्रद्धा वाढते, त्या आत्मदेवावर एवढी श्रद्धा वाढते. श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तो त्याला सुख मिळतो. आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतर त्या सुखामध्ये त्याला गोडी मिळते. तयाची तेची दिवसत जे ज्ञान पावे निश्चित. म्हणजे काय, त्या साधकाला ते आत्मसुख शोधत येतो. तयाची तेची दिवसत म्हणजे शोधत येतो त्याला, त्या साधकाला जे ज्ञान पावे निश्चित. जयामध्ये अचुंबित शांती असे. त्या ज्ञानाकडे अचुंबित शांती, लोहचुंबकासारखी शांती आहे. जसं एखाद्या लोहचुंबकाला आपण घेऊन गेलो तर कितीतरी लांबून तो लोहचुंबक काय करतो, त्या लोखंडाला खेचतो. लोखंडाचे कण असतील सगळे खेचून घेतो तो. तसं ते आत्मसुख आहे ना, त्या आत्मसुख काय करतो, संपूर्ण खेचून घेतो. ज्यामध्ये अचुंबित शांती असे, त्या आत्मसुख शांतीला खेचतो, त्या महासुखाला खेचतो आत्मसुख. कारण ते कुठे आहे तर ते चित्तामध्ये आहे. सुख कुठे आहे, चित्ताकडे आहे. आणि त्या चित्तामध्ये आपण 12 भानगडी करून ठेवल्यात. संसारातल्या सगळ्या गोष्टी आपण त्या चित्तामध्ये काय केलंय, भरून ठेवल्यात. ज्या नको त्या गोष्टी, ज्या आपल्या त्रासदायक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी चित्तामध्ये आहेत. आणि त्या चित्तातून बाजूला जाऊ शकत नाही. जोपर्यंत त्या ज्ञानसूर्याचा प्रकाश आपल्या चित्तामध्ये पडत नाही, तोपर्यंत आपण तिथेच अडकणार, संसारामध्ये अडकणार. आत्मसुखाची गुडिया
विते जो का सकळ विषया, जयांच्या ठाई इंद्रिया मानूच नाही, जो मनाची चाडणं सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तयाची तेची गिवसत, जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती असे, आणि ती शांती आपल्याला शोधत येतो, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. ज्ञान कुठे तयार होतो? हृदयामध्ये तयार होतो. हृदयामध्ये ज्ञानरूपी सूर्य उगवला जातो. मग शांतीचा अंकुर कुठे? मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग जोर तो वाचू शांतीच देखीजे, त्याचा आप परनेली निर्धारिता. आपल्याला पराय असं कोणी उरतच नाही. सगळीकडे त्याला परमात्मा दिसायला लागतो. कुत्र्यामध्ये, मांजरामध्ये, मुंगीमध्ये, उंदरामध्ये सगळीकडे परमात्मा त्याला दिसायला लागतो. आणि अशा अवस्थेला ज्ञानस्वरूप अवस्था म्हणतात. जया सुखाची या गोडी, मन आरतीची शेची सोडी, संसाराची या तोडी गुंतले जे. जे योग्याची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. जो योग्याची शोभा, संतोषाचे फक्त राज्य आणि राज्याकरता ज्ञानाची आवश्यकता. त्या अभ्यासिले योगे, सावयव देखावे लागे, देखील तरी अंगे होई जलगर. ते ब्रह्मसुख अभ्यासाच्या योगाने मूर्तिमंत दिसू लागतो. म्हणजे इथे कोणाला किंमत दिली त्याने? की अभ्यासाला किंमत दिलेली आहे, म्हणजे ध्यानाला किंमत दिली आहे. आणि ते अभ्यासाच्या योगाने मूर्तिमंत ज्ञान आपल्या समोर दिसू लागतो, आणि ते सुख पाहणारा तद्रूप होतो. आणि त्या आत्मसुखामध्ये रममान झालेला माणूस तद्रूप होतो. त्या आत्मसुखामध्ये आत्मसुख हाच आपला परमात्मा आहे. शांती हीच आपली परमात्मा आहे. बाकी परमात्म्याची आपल्याला आवश्यकता लागत नाही. शांती हाच परमात्मा आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. आमचे बाबा असताना ते नेहमीच म्हणायचे, शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. शांतीच परब्रह्म आहे. आपण 374 पर्यंत आलेलो आहोत. ओयांपर्यंत आलो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.